ही काळी आई धनधान्य दे, ही काळी आई धनधान्य दे, आमची माणसं, आमची माणसं, आमची माती, आमची माती, आमची माती, आमची माती, आमची माती, प्लॉट व्हिजिटसाठी कुंभेफळ या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपले शेतकरी मित्र आपण त्यांचा परिचय सर्वप्रथम जाणून घेऊ. आपला सर परिचय सांगा. दत्तू शंकर मेंढे, राहणार कुंभेफळ, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद. सर, आपण ही जी पेरूची लागवड केलेली आहे हे कधी केली लागवड? 12 जुलै 2024 ला. म्हणजे आता ह्या बागेची साधारणपणे 66 दिवसाची, 2 महिने 6 दिवसाची अवस्था आहे. आणि हे आपण आतापर्यंत ज्या बागा पाहिल्या त्या ओपनला लावलेल्या होत्या. आता हा जो प्रयोग आहे तो पहिला ह्यांनी 1-2-3 ठिकाणी पहिले अनुभव घेतलेले आहेत. फळबागामध्ये मल्चिंग हा कन्सेप्ट म्हणजे शेतकरी मित्रांना तसा नवाच आहे. तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला तण नियंत्रणाचा एक विषय आपला संपतो. 1 वर्षाचं तण नियंत्रण ह्या पद्धतीमध्ये मल्चिंगच्या संपूर्णपणे टळतं. तण नियंत्रणाचा, खुरपणीचा वगैरे खर्च नसल्यातच जमा असतो. आणि दुसरं ह्याचा बेनिफिट आहे तो आपलं जे झाड आहे ते अतिशय जोमदारपणे वाढतं. आता आपण सर्वदूर बघा झाडांची ग्रोथ वगैरे कशी आहे. सर, आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा जर आपली झाडं कशी आहेत ती. आणि मल्चिंग पेपरमुळं असा एक फायदा होतो की ह्या पेरूच्या झाडांची जी पांढरी मुळं आहेत ते अतिशय ॲक्टिव्हपणे चालतात. झाडाला फुटव्यांची संख्या ही त्या पटीत एकदम जास्त लागते. आणि मालाची क्वालिटी वगैरे हे पण आपण नंतर याचे व्हिडिओ आणखी आपण शेअर करणार आहोतच. आणि ह्या मल्चिंग पेपरचा आणखी दुसरा फायदा म्हणजे आपल्याला फळाची क्वालिटी मिळते. झाडाचं हे जे आता इथं दाखवा, आपण सर्वसाधारणपणे 2.5 ते 3 महिन्याच्या अवस्थेमध्ये हा शेंडा कट करत असतो. तसं 66 दिवसामध्ये आपल्याला शेंडा कट करायला झाड आलेलं आहे. तर आपण म्हणता हे फुटव्यांची संख्या अशी आलेली आहे. तर आता ह्या झाडाचा आपल्याला शेंडा कसा मारायचा हे मी दाखवतो. हे बघा, असा 3 पानाचा ही जी अवस्था आहे, फक्त एवढा शेंडा कट करून घ्यायचा आहे. आणि इथं हा पानाचा जो देठ आहे तो देठ थोडासा आपल्याला ठेवायचा आहे. ह्याचा असा फायदा होतो की जर आपण देठ कट केला तर फंगल इन्फेक्शन लागून हे डॅमेज होण्याचे चान्सेस वाचतात. आणि इथून जो फुटवा निघतो तो फुटवा त्याच्यातील म्हणजे हे असं थोडंसं वाळत जातं आणि ह्याच्यामधील स्टोरेज रिटर्न जाऊन ह्या फुटव्याला मिळतं आणि तो फुटवा अतिशय जोमदारपणे बाहेर पडतो. आता ह्या पद्धतीनं असा या झाडाचा शेंडा हलका असा थोडासा शेंडा कट करून घ्यायचा आहे. आणि शेंडा कट केल्यानंतर आता ह्याला सर्वसाधारण फुटव्यांची संख्या 7 ते 8 आहे. तर या 8 फुटव्यांचा शेंडा कट केल्यानंतर प्रत्येकाला आपल्याला आणखी 4-5 ब्रँचेस याच्यापासून मिळणार आहेत. म्हणजे 8×5 = 40. ह्या अवस्थेमध्ये आपल्याला झाडाला या 40 ब्रँचेस मिळणार आहेत. आणि 40चा शेंडा कट केल्यानंतर आपल्याला ह्या अवस्थेमध्ये 150 ब्रँचेस ह्या पेरूच्या झाडाला मिळणार आहे. पद्धतीनं मल्चिंग पेपर टाकून आपला खर्चाची बचत होते आणि झाडाची मालाची क्वालिटी अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळते. तर आपण सुरुवातीपासून खरबूज, कलिंगड या पिकामध्ये काम केलेलं आहे. तसेच शेवगा, इतरही भाजीपाल्यामध्ये आपलं काम आहे. पहिला आपल्याला एक अनुभव आला होता. आपण प्लॉट व्हिजिटला गेल्यावर एका शेतकरी मित्राने लिंबुनीच्या झाडाला मल्चिंग केलेलं होतं. तर ते जरा आपल्या शेतकरी मित्रांना एक अनुभव शेअर करा. त्यांना सांगा म्हणजे कशी झाडं होती काय.
लिंबुणीच्या झाडाला मल्चिंग केलेले आणि एका वळीला मल्चिंग केलेली नव्हती, तरी लिंबुणीच्या झाडाला 3 वर्षात फळ लागलं आणि ज्याला मल्चिंग नव्हती त्याला 5-6 वर्षाला फळ लागलं आणि त्याची उंची कमीच कमी होती. मोठ्या प्रमाणात पेरूची शेती करायची आहे, समजा 10, 15, 12 एकरवर अशा मोठ्या लागवडी 5 एकरच्या पुढच्या किंवा 2-3 एकर वर जरी लागवड करायची म्हटलं तरी पण हे पीक फायदेशीर आहे. बहुभूधारक शेतकऱ्याला तर हे वरदान म्हटलं तरी आपल्याला सांगायला काय हरकत नाही. कारण बहुभूधारक शेतकऱ्याला मजुरांची समस्या अतिशय म्हणजे मोठी आहे. सध्याच्या कंडिशनला मजूर टंचाईमुळं आपल्याला हे मल्चिंगच फायदेशीर ठरू शकतं. त्यामध्ये मल्चिंग पेपरचं अस्तरीकरण केल्यावर बहुभूधारक शेतकऱ्याला तर हे अतिशय वरदान म्हटलं तरी आपल्याला सांगायला काय हरकत नाही. कारण आजच्या मजूर टंचाईमुळं बहुभूधारक शेतकरी अतिशय अडचणीत आहे. तर या पेरूच्या शेतीमध्ये आपल्याला मल्चिंग पेपर करून जर शेती समजा पेरूची केली तर आपल्याला अतिशय फायदेशीर ठरणार आहे. याच्यातून आपली खर्चाचीही बचत होते आणि झाडांची वाढ विगरस होते, मालाला क्वालिटी मिळते. जे झाड आहे ते रोगराईला पण बळी पडत नाही. अशा पद्धतीनं मल्चिंग पेपर करणं मी तर म्हणतो पेरू शेतीला अतिशय आवश्यक बाब आहे. प्रयोग करण्यासाठी हा सर्व प्लॉट मल्चिंग केलेला आहे आणि हा मल्चिंग केलेली सर्वप्रथम आपल्या शेतकरी मित्रांना ही झाडं दाखवू आपली. तर या बाजूला संपूर्ण मल्चिंग केलेलं आहे आपण आणि एक ट्रायलसाठी ही ओळ बिगर मल्चिंगची लावलेली आहे. तर इथं आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा ह्या झाडांमध्ये आणि मल्चिंगच्या झाडांमध्ये किती फरक आहे, कसं आहे ते आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा. मल्चिंगमधील जी रोपे आहेत अतिशय विगरस वाढ आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेले आहेत. पानाची साईज ही त्याची मोठी आहे आणि बिगर मल्चिंगची त्या तुलनेत पानं ही छोटी छोटी आहेत. झाडाची वाढ ही अतिशय स्लो चाललेली आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला मल्चिंग आणि बिगर मल्चिंग हे समोरासमोर फायदा की तोटा हे दिसून येत आहे. आपण सर वेळात वेळ काढून आम्हाला माहिती दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. धन्यवाद. ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती.